आज देशाच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा दिवस म्हणजे आज रामाचं अस्तित्व जे 14,000 वर्षापूर्वी राम वनवासामध्ये गेला आणि आज वनवासातून तो खऱ्या अर्थाने आज भारत देशाची शान असलेल्या अयोध्येमध्ये त्याचं आगमन झालं। देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी केलेल्या सर्व प्रयत्नांना यश आलं आणि आज आपला रामाची मूर्ती आज अयोध्येमध्ये स्थापन झाली। या ठिकाणी शहापूर तालुक्यातील अंधाड गावामधील सर्व तरुण उत्स्फूर्ततेने या राम आगमनाचं स्वागत करताना आपण पाहत आहात। अत्यंत उत्साहाचं वातावरण देशामध्ये आहे। देशातील अनेक गावं खेडेगावापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत रामाचं पूजन, रामाची यात्रा, रामाची रथयात्रा असे विविध कार्यक्रम आपल्या देशामध्ये साजरे होत आहेत। आज खरोखरच एक दिवाळी या देशामध्ये खऱ्या अर्थाने साजरी होते। मी सध्या शहापूर तालुक्यातील अंधाड या गावामध्ये आहे आणि या अंधाड गावाच्या सर्व तरुणांनी अशी उत्स्फूर्तपणे दिवाळी साजरी केली। खऱ्या अर्थाने आज रामाचं खरोखरच एक अयोध्येमध्ये नवीन रूप या देशाला मिळालं आहे। देशातील सर्व रामभक्त हे खुश आहेत। आता आपण बघूया अंधाड गावामधील एक सर्व तरुण सुद्धा या उत्साहामध्ये सामील आहेत। आपल्यासोबत या गावातील काही रामभक्त आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। देशामध्ये आज हा दिवाळी साजरी होते, याबद्दल आपलं काय मत आहे? हे जे अयोध्येमध्ये राम मंदिर होतं आहे ही आपल्या हिंदूंची अस्मिता आहे आणि ह्या पूर्ण भारत देशामध्ये आज दिवाळी सण साजरा होत आहे। तशाच पद्धतीत माझं हे अंधाड गाव आहे। जसे आज अंधाड गावात सुद्धा आम्ही दिवाळी म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर पंती पेटून एक दिवाळी साजरी करत आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीत मी सुद्धा माझ्या गोठेगाव विभागामध्ये श्री रामाची प्रतिमा देऊन प्रत्येक गटात कार्यक्रम करून आणि मिठाई वाटून हा कार्यक्रम सादर करीत आहे। आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे की अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं आहे आणि आम्ही गावकरी आज ना उद्या त्या अयोध्येमध्ये भेट देणार आहेत। परंतु आज प्रत्येक गावागावात प्रत्येका मंदिरात आज सकाळी आपल्याकडं काळ्याचं कीर्तन झालं। जवळजवळ 3 दिवसापासून हरिनाम सप्ताह होता। आज काळ्याचं कीर्तन झालं आणि आज घरोघरी पूर्ण पंथी लावून आपण ह्या अयोध्यात होणाऱ्या राम मंदिराचं या गावातसुद्धा त्या पद्धतीत स्वागत करून आपण ही आजची दिवाळी रामाला अर्पण करून सादर करीत आहोत। तुम्ही कशा तऱ्हेने पाहता की राम भक्त आता कोणत्या प्रकारचा आनंद साजरा करताय? खरोखरच या देशामध्ये दिवाळी साजरी होत आहे असं तुमचं मत आहे, परंतु या देशामध्ये खरोखरच रामराज्य आलं आहे असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला तर वाटतंय आजपासून रामराज्य सुरू झालं आहे आणि हे रामराज्य सतत आणि सातत्याने टिकवणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे। जे असे वर्षापूर्वी श्रीराम वनवासात होते आणि अयोध्यामध्ये रामाचे मंदिर होते आणि ते मंदिर उद्ध्वस्त झाले होते, परंतु कित्येक वर्षाचा लढा आज आपण यशस्वीपणे जिंकला आहे आणि तिथं मोठं असं राम मंदिर उभं होतं, याचा आम्हाला सर्व हिंदूंना अभिमान आहे। या भावना होत्या राम भक्तांच्या। खरोखरच एक आनंदाचा क्षण या देशामध्ये आज आपण पाहत आहेत। सर्व नागरिक, सर्व लहान मुलं, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांनी या दिवसाचा खरोखरच आनंद घेत आहेत। शरद मोगरे, मशाल न्यूज नेटवर्क, शहापूर। जय श्रीराम, जय श्रीराम।